lecture we are going to learn the nitrogen fixation और बायोलॉजिकल नायट्रोजन सायकल कसं असतं ते लर्न करणार आहेत आपण या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर बायोलॉजिकल नायट्रोजन सायकल किंवा मीन्स ऑल सायकल्स तुम्हाला आता सायकल्स आहेत कंप्लीट सगळ्या सायकलचा स्टडी होणार आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजन सायकल आहे, कार्बन सायकल आहे, फॉस्फरस सायकल आहे, सल्फर सायकल आहे. तर वन बाय वन एक एक घेणार आहोत आपण. बट त्या सायकलचा रोल काय आहे, त्या सायकलचा रोल आपल्या याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये दे प्रोव्हाइड अ न्यूट्रिशन. ओके. किंवा इकोसिस्टीममध्ये जरी विचार केला तर आपण त्यांचा तर इकोसिस्टीममध्ये पण ते आपल्याला एक प्रकारचं इकोसिस्टीमचं कंटिन्युएशन आहे ते कंटिन्युएशन करण्यासाठी मदत करत असतं. ओके. तर नायट्रोजन सायकलचा विचार करू याच्यामध्ये आपण. याच्यामध्ये नायट्रोजन सायकल काय ओव्हरऑल आणि बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन काय ओव्हरऑल हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर वी नो दॅट नायट्रोजन प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर ॲट विच पर्सेंट 78 और 79% नायट्रोजन हा मॉलिक्युलर नायट्रोजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतं आणि अदर गॅसेस प्रेझेंट असतं. बट nitrogen is a inert molecule. Okay, it doesn't react with another molecules in a gaseous form. Means nitrogen have a triple bond in that molecular structure, that's why they doesn't react with another gases. नायट्रोजन गॅस हा N2 गॅस आहे, तर ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे ते रिॲक्शन होत नाही इनर्ट गॅस. त्याला रिॲक्शन होण्यासाठी फार एनर्जी लागते तेव्हा रिॲक्शन होत असतं. ठीक आहे. तर ॲटमॉस्फिअरमध्ये हा मॉलिक्युलर नायट्रोजन हा खूप मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतो. बट प्लांट्स कॅन ॲब्सॉर्ब दिस नायट्रोजन ओनली इन द अवेलेबल फॉर्म. ओके. तर सुटेबल फॉर्म असेल तेव्हाच प्लांट हे ॲब्सॉर्ब करत असतं नायट्रोजनला. विदाउट सुटेबल फॉर्म नायट्रोजनला ॲब्सॉर्ब करू शकत नाही. बिकॉज प्लांट्स डझंट डेव्हलप दॅट मेकॅनिझम ॲब्सॉर्ब दॅट नायट्रोजन. ऑक्सिजन बघितला तर ऑक्सिजन प्लांट ॲब्सॉर्ब करू शकतो, प्लांट कॅनोपी थ्रू किंवा रेस्पिरेशनने यूज करू शकतो. ठीक आहे. CO2 यूज करू शकतो. मीन्स कार्बन ऑक्सिजनचा सोर्स होऊन जातो प्लांटला. पण नायट्रोजनचा सोर्स घेण्यासाठी त्याला आपण मॉलिक्युलर नायट्रोजन हे प्लांट ॲब्सॉर्ब करू शकत नाही थ्रू द लिव्ज, बिकॉज देर इज नो मेकॅनिझम और such a processes doesn't present in a plant. Okay. Because that's why nitrogen is mixed in soil and they absorb by the roots. ओके. मग ते नायट्रोजन रूट्समध्ये कसं जातो, नंतर कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते वर्क करतात अवेलेबल फॉर्मसाठी. मीन्स नायट्रोजन हा नायट्रेट किंवा नायट्रेट किंवा अमोनियम फॉर्ममध्ये हा प्लांट्सला अवेलेबल होत असतो. इट डझंट अवेलेबल इन द फॉर्म ऑफ गॅस. मीन्स नायट्रोजन मॉलिक्युलर गॅसच्या फॉर्ममध्ये कधीही अवेलेबल होत नाही प्लांट्सला. ओके. इज इट करेक्ट? तर वन बाय वन बघू आपण कसं त्यांचं प्रोसेसेस आहेत. ओके. दिस सायकल हाऊ रन दिस सायकल बाय डिफरंट बॅक्टेरिया और डिफरंट क्रायटेरियाज कसे रिव्हॉल्व होतात ते बघणार आहेत आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय फिगरमध्ये, यू कॅन इझिली सीन दॅट देर इज अ मॉलिक्युलर नायट्रोजन. Okay, this is trapped by the different bacteria. Means here symbiotic bacteria may be present with plant roots or may be free living bacteria present in a soil. Okay. Or also associative bacteria present within the rhizosporic soil of the plant. Okay. The rhizosporic soil असते किंवा rhizoplane असतो तिथं different number of bacteria present असतात. They can utilize the atmospheric nitrogen and fix the atmospheric nitrogen and becomes available plant by different mechanism. Okay. Carried out by different reactions in bacteria or maybe other fungi or blue green algae. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट बघतोय आपण तर नायट्रोजन फिक्सेशन हे डिफरंट मायक्रोब्स हे कॅरीड आउट करत असतात. तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचं नंतर मग अमोनिफिकेशन होतं किंवा डिफरंट नायट्रिफिकेशन होतं. तर ते कॅरीड आउट करत असतात डिफरंट फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया सॉईलमधले. ठीक आहे. नंतर आता सायकल म्हणतो आपण. सायकल मीन्स का सायकल का म्हणतो, कारण की ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, ऑनगोईंग प्रोसेस आहे, त्याच्यामुळे आपण सायकल म्हणत असतो. त्याच्यामध्ये काय होतं, नायट्रोजन फिक्सेशन हे मॉलिक्युलर नायट्रोजन फिक्सेशन हे बॅक्टेरिया करत असतात किंवा रूट बॅक्टेरिया करत असतात. ठीक आहे. नंतर ते
प्लांट्सला अवेलेबल होतात. प्लांट्सला अवेलेबल झाल्यानंतर ते परत रूटमध्ये असिमिलेशन होतं. ठीक आहे, प्लांटमध्ये त्याचं असिमिलेशन होतं. मीन्स नायट्रोजन हा नायट्रोजन हा एलिमेंट आहे, हा प्लांट्समध्ये डिफरंट कंपाऊंड फॉर्मेशनसाठी यूज होतो. तर प्लांट्समध्ये अमायनो ॲसिड असतं, मीन्स प्रोटीन असतं, अमायनो ॲसिड असतात, डिफरंट प्रोटीन असतं, किंवा डिफरंट शुगर्स आहेत, किंवा डिफरंट नायट्रोजनस कंपाऊंड्स आहेत. ठीक आहे, एन्झाईम कॉम्प्लेक्स असतात, किंवा प्लांट्समध्ये डिफरंट स्ट्रक्चरल एलिमेंट्स असतात. त्यांच्यासाठी नायट्रोजन हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे रूट थ्रू हा नायट्रोजन असिम्युलेट केला जातो आणि परत हा प्लांट रेसिड्यूमध्ये प्रेझेंट असतं नायट्रोजन. मग ज्यावेळेस प्लांट रेसिड्यू हा परत मॅच्युअर झाल्यानंतर डिकम्पोज होतं, परत डिकम्पोजिशन झाल्यानंतर परत नायट्रोजन प्लांट सॉईलला मिळत असतं, सॉईलवरून परत ते ॲब्सॉर्प्शन होत असतं. म्हणजे असं मॉलिक्युलर चालूच असतं. जेव्हा परत डिनायट्रिफिकेशन होतं, बॅक्टेरिया डिनायट्रिफिकेशन करत असतात काही बॅक्टेरिया. मीन्स जे अनोरेबिक बॅक्टेरिया असतात वॉटर बॉडीजमध्ये किंवा अनोरेबिक कंडिशनला डेव्हलप होत असतात, ते परत नायट्रेटचं फॉर्मेशन हे मॉलिक्युलर नायट्रोजनमध्ये करत असतात त्यांचं मेटाबॉलिझम करण्यासाठी. परत मग मॉलिक्युलर नायट्रोजनमध्ये फॉर्म होऊन परत तो ॲटमॉस्फिअरमध्ये सोडला जातो, नायट्रोजन परत ॲब्सॉर्ब केला जातो, अशा प्रकारचं होतं. मग ॲनिमल्सचं हे झालं, डिसइंटिग्रेशन झालं, मीन्स डेथ झाली ॲनिमलची. तर डेथ झाल्यानंतर परत त्याच्यामधून पण अमोनिया हा जेव्हा बॅक्टेरिया फीड करतात त्या डेड मॅटरवरती, त्यावेळेस परत त्या मेटाबॉलिझममध्ये हा तुमचा अमोनिया किंवा नायट्रोजन हा गॅस हे होत असतो, ॲटमॉस्फिअरमध्ये सोडला जात असतो. ठीक आहे, दिस इज अ ओव्हरऑल व्ह्यू ऑफ नायट्रोजन सायकल. आता वन बाय वन डिटेलमध्ये आपण बघू कसं होतं काय नेक्स्ट स्लाईडमध्ये. ठीक आहे, तर जनरली आपण ॲग्रिकल्चरच्या दिस इज अ नॉट अ कम्प्लीट नायट्रोजन सायकल. ओके, ॲग्रिकल्चरच्या दृष्टिकोनाने बघितलं तर आपण हे नायट्रोजन सायकल असं आहे म्हणू शकतो. बट हिअर ऑल्सो ॲग्रो इंडस्ट्रीज ऑर मे बी डिफरंट पोल्युटंट्स ऑल्सो डेव्हलप अ नायट्रोजन. म्हणजे नायट्रोजन हा ऑल्सो डिफरंट फॉर्मच्या गॅसेसमध्ये अवेलेबल असतो. ओके, ॲटमॉस्फिअरमध्ये ते पॉयझनस पोल्युटंट असू शकतात किंवा इंडस्ट्रियल वेस्ट असू शकतो. बट ते खूप कॉम्प्लेक्स होईल, त्याच्यामुळे मी ते स्लाईडमध्ये टाकलेलं नाही तुम्हाला इंडस्ट्री वगैरे. इथं फक्त एक सिम्पल नायट्रोजन सायकल हे टाकलेलं आहे, त्याच्याने तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, तर आपण नायट्रोजन फिक्सेशन बघतो प्लांट्समध्ये. तर नायट्रोजन फिक्सेशन हे एक नॅचरल नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन हा एन्ट्रॅप केला जातो इन द फॉर्म ऑफ बॅक्टेरिया और इन द फॉर्म ऑफ रूट नोड्यूल्स. दे बिकम अवेलेबल टू प्लांट बाय डिफरंट मेटाबॉलिझम्स. ओके, त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये रूट नोड्यूल सिम्बायोसिस, यू नो द सिम्बायोसिस तुम्हाला माहिती आहे. जर म्युच्युअल बेनिफिशियल असेल पर्टिक्युलर बोथ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, तर आपण त्या म्युच्युअल बेनिफिशियल कंडिशनला सिम्बायोसिस हे म्हणतो. ओके, सिम्बायोसिस, असोसिएटिव्ह सिम्बायोसिस, फ्री लिव्हिंग, हे जनरली ह्या टर्म्स तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतील, ते माहिती आहेत तुम्हाला. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सिम्बायोसिस रूट. मग सिम्बायोसिस होतं तेव्हा रूट नोड्यूल फॉर्मेशन होतं. ठीक आहे, तर रायझोबिया किंवा फ्रँकिया जे हे दोन बॅक्टेरिया आहेत, ते बॅक्टेरिया हे रूट नोड्यूल फॉर्म करत असतात डिफरंट प्लांट्सवरती. तर रायझोबियम हा बॅक्टेरिया आहे, तो बॅक्टेरिया रूट नोड्यूल फॉर्मेशन करत असतो ऑन लेग्युमिनस प्लांट. ओके, लेग्युमिनस प्लांट हे कोणते असतात, मीन्स पल्सेस. ओके, जे पल्सेस आहेत मीन्स ज्यांचं फ्लॉवरिंग टू पॉड फॉर्मेशन होतं, ज्या प्लांटचं फ्लॉवर थ्रू पॉड फॉर्मेशन होतं, आपण त्याला लेग्युमिनस प्लांट्स असं म्हणत असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग रायझोबियम प्रोड्युसेस रूट नोडल ऑन लेग्युमिनस प्लांट्स. ओके, त्याच्यामध्ये रूट नोडल फॉर्मेशन कसं होतं ते तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगतो. नंतर रूट नोडल फॉर्मेशन होत असतं हे फर्स्ट. आता लेझर पॉइंटरकडे लक्ष असू द्या. तर ही इमेज आहे ग्रॅमची, ग्रॅम प्लांटची आहे. ग्रॅम प्लांटचे रूट्स आहेत आणि त्याच्यावरती हे रूट नोडल रायझोबियम बॅक्टेरियाचे रूट नोडल फॉर्मेशन झालेलं आहे. ठीक आहे, नंतर एक फ्रँकिया आहे, ते नंतर सांगाल तुम्हाला. इथं फक्त रायझोबियाची प्लेट दाखवली तुम्हाला. ठीक आहे, नंतर फ्रँकिया हा बॅक्टेरिया पण सेम असतो, तर तो हायर प्लांट्समध्ये किंवा हायर फॉरेस्ट बाकीचे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये रूट नोडल फॉर्मेशन करत असतो. ठीक आहे, रायझोबिया फक्त हा लेग्युमिनस प्लांट्सवरतीच रूट नोडल फॉर्मेशन करतो. नंतर आहे असोसिएटिव्ह नायट्रोजन फिक्सेशन. मीन्स associative means they doesn't produce such a symbiotic nature with the plant roots, only present in a rhizospheric soil or
असोसिएटेड विथ दॅट रायझोप्लेन. ठीक आहे, तर फक्त रूट नोडल फॉर्मेशन नाही होत, फक्त त्यांचं असोसिएशन असतं रायझोप्लेनमध्ये किंवा रायझोस्फेरिक सॉइलमध्ये. ठीक आहे, मीन्स ते आर स्ट्रिक्टली अटॅच टू द रूट सरफेस. नंतर आहे त्याच्यामध्ये अझोस्पिरिलम, अझोरकस, नंतर हर्बास्पिरिलम. ओके, अझोस्पिरिलम हे तिघंही काय बॅक्टेरिया आहे. ठीक आहे, अझोस्पिरिलम अझोस्पिरिलम हे जनरली जे सिरियल्स असतात तुमचे, सिरियल्समध्ये नायट्रोजनस फर्टिलायझर म्हणून यूज केले जातं. तर हे जितकेही तुम्हाला सांगतोय आता सगळे हे कमर्शियली नायट्रोजन फिक्सेशन करत असतात, म्हणजे यांचे कमर्शियल फॉर्म्युलेशन मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळतात आपल्याला. ठीक आहे, नंतर आहे सायनोबॅक्टेरिया. ओके, सायनोबॅक्टेरिया मीन्स दिस इज अ ब्ल्यू ग्रीन अल्गी. सिंगल सेल ब्ल्यू ग्रीन अल्गी असते ती त्याला आपण म्हणतो सायनोबॅक्टेरिया. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ॲनाबिना अँड नॉस्टॅक. ठीक आहे, हे दोन मीन्स ॲक्च्युअली हे एक कंपोजिशन आहे, सॉरी कंपोजिशन नाही, याच्यामध्ये एक ॲझोला असतो, तो ॲझोलावरती ॲनाबिना आणि नॉस्टॅक हे प्रेझेंट असतं. मीन्स ब्ल्यू ग्रीन अल्गी हे ॲझोला एक ॲक्वॅटिक फर्न आहे, त्या ॲक्वॅटिक फर्नवरती अवेलेबल असतं. ते तुम्हाला एक इथं दिसतंय तुम्हाला फिगरमध्ये. ठीक आहे, दिस इज अ फिगर ऑफ ॲझोला फर्म. तर ॲझोला फर्म हे वॉटर बॉडीजवरती हे ॲक्वॅटिक फर्न आहे. ठीक आहे, ते ॲक्वॅटिक फर्न आहे, वॉटर बॉडीजवरती फ्लोएट करत असतं, ते फ्लोएटेशन होतं त्याचं आणि ग्रो करत असतं. ते मीन्स आता ॲझोला एक फर्न नसल्यामुळे ते नॅचरली फोटोसिंथेसिस करतं. ठीक आहे, दिस ॲझोला फर्न ऑल्सो यूज ॲज अ ॲनिमल फॉडर पण यूज होतं. मग हे ॲनाबिना किंवा सायनोबॅक्टेरिया आहेत, मीन्स हे ॲनाबिना आणि नॉस्टॅक जे सायनोबॅक्टेरिया आहेत त्यालाच आपण म्हणतो ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे. ती ब्ल्यू ग्रीन अल्गी या ॲक्वॅटिक फर्नवरती प्रेझेंट असते. मीन्स त्यांचं सिम्बायोसिस नेचर असतं. मीन्स ॲक्च्युअली ॲझोला हे नायट्रोजन फिक्सेशन नाही करत, फक्त काय करतात ॲनाबिना आणि नॉस्टॅक जे ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे ते नायट्रोजन फिक्सेशन हे करत असतात. पण ते कशावरती प्रेझेंट असतात, हे ॲक्वॅटिक फर्नवरती, ज्याला आपण ॲझोला म्हणतो त्याच्यावरती प्रेझेंट असतात. ठीक आहे, त्या ॲझोलाचा यूज आपण याच्यामध्ये राईस प्लांट्समध्ये करत असतो. जे राईस प्लांटेशन असतं त्याच्यामध्ये ॲझोला, राईसमध्ये हा स्टॅग्नंट वॉटर प्रेझेंट असतं राईसमध्ये. ठीक आहे, राईस फील्ड्समध्ये. तर राईस फील्ड्समध्ये स्टॅग्नंट वॉटर प्रेझेंट असल्यामुळे तिथं आपण हे ॲक्वॅटिक फर्न ग्रो करू शकतो इझिली, आणि त्याच्यावरती ॲनाबिना आणि नॉस्टॅक हे नॅचरली ग्रो करत असतात. ज्यावेळेस नॅचरली ते ग्रो करत असतात त्यावेळेस आपल्याला इझिली समजतं की ते नायट्रोजन फिक्सेशन करू शकतात इन द फॉर्म ऑफ असोसिएटिव्ह नायट्रोजन फिक्सेशन. देन in the third case free living nitrogen fixation. Okay, these are the also different chemoautotropic or chemolithotropic bacteria. Okay, rhodobacteria and cyanobacteria mainly present in that rhizospheric or rhizospheric soil. ओके, नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला सांगतोच त्यांचं प्रेझेंटेशन. इथं फक्त हे लक्षात घ्या, रूट नोडल रायझोबिया फ्रँकिया, these are these form the root nodules on the leguminous plants. Okay, and sorry, Frankia form the root nodules on the higher plants and Rhizobium form the root nodule on the leguminous plants. ठीक है, नंतर Azospirillum or these are all associated bacteria form the close relationship with the plant roots and becomes they trap the atmospheric nitrogen and available to the plants in the form of nitrate or nitrate. ठीक है, नंतर आहेत ऑटोट्रोप, सिट्रोट्रोप्स, सायनोबॅक्टेरिया. हे याच्यामध्ये आझोटोबॅक्टर आहे. आझोटोबॅक्टरसुद्धा प्लांट्सला अवेलेबल करून देतं नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ नायट्रेट और नायट्रेट. ठीक आहे, आझोटोबॅक्टर हे मार्केटमध्ये कमर्शियली अवेलेबल असतं. नेक्स्ट स्लाइडमध्ये बघताय तुम्ही, तर आता आपण नायट्रोजन बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन हे डिटेलमध्ये बघतोय. ठीक आहे, तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की रूट नोडूल कसे फॉर्म होतात प्लांट्सवरती, मीन्स ते इलिसिटेशन कसं करतात. तर बॅक्टेरिया, रायझोबियम बॅक्टेरिया बघितलं तुम्ही, तर तो रायझोबियम बॅक्टेरिया हा प्लांट सॉईलमध्ये हा नॅचरली प्रेझेंट असतो. सॉरी, प्लांट सॉईल नाही, सॉईलमध्ये हा रायझोस्पेरिक सॉईलमध्ये हा नॅचरली प्रेझेंट असतो. बट हाऊ ट्रिगर दॅट बॅक्टेरिया टू प्लांट प्रोड्यूस अ रूट नोडूल. ओके, मग त्याचं फॉर्मेशन ऑफ रूट नोडूल त्याच्यामध्ये डिफरंट मेकॅनिझम्स आहेत. तर प्लांट्स हे एक लेग्युमिनस प्लांटचं फिगर आहे, याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला पीचं प्लांट आहे, तर त्याच्यावरती रूट नोडूल फॉर्मेशन झालेलं आहे. मीन्स
लेग्युमिनस प्लांट्स आहेत, जे पल्सेस असतात त्यांच्यावरती हे रूट नोडल हे फॉर्म होत असतात. त्याच्यामध्ये मग तुमचे ग्रॅम आहे किंवा ऑल पल्सेसमध्ये हे होत असतं, ठीक आहे, किंवा लेग्युमिनस प्लांट्समध्ये होत असतं. मग त्याच्यामध्ये आहे डिफरंट रूट्स दिसत आहेत तुम्हाला. याच्यामध्ये रूट्स जे आहेत टॅप रूट सिस्टीम असते, माहिती आहे तुम्हाला, तर पल्सेसमध्ये तर टॅप रूट सिस्टीमवरतीच ते डिफरंट रूट नोडल फॉर्मेशन होत असतं. तर रूट नोडल हे ॲक्च्युअल इमेज आहे, तिथे रूट नोडल फॉर्मेशन झालेले. मग त्याच्यामध्ये कसं ट्रिगर होत असतं रूट नोडल फॉर्मेशन हे तुम्हाला थोडं डिटेलमध्ये आयडिया देतं त्याची कसं होतं असतं. तर प्लांट रूट जर बघितलं तुम्ही तर त्याच्यावरती ॲक्च्युअली प्लांट रूट हे मीन्स आपण रूट हेअर्स असतात, ठीक आहे. जर तुम्ही रूट्स बघितले तर रूट्सवरती बारीक रूट हेअर प्रेझेंट असतात. दे ॲब्सॉर्ब द वॉटर किंवा म्हणजे वॉटर ॲब्सॉर्प्शन किंवा न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन हे पूर्ण रूट हेअर्स करत असतात प्लांट रूट्समध्ये, ठीक आहे. तर त्यावेळेस प्लांट रूट्स हे फ्लॅवोनॉइड सिक्रेट करतात. डिफरंट फ्लॅवोनॉइड कंपाऊंड किंवा कार्बोहायड्रेट कंपाऊंड सिक्रेट करत असतात. ते स्टिकी सबस्टन्स असते ते सिक्रेट करत असतात. मीन्स हिअर बॅक्टेरिया यूज दॅट फ्लॅवोनॉइड ॲज अ ट्रिगर, ठीक आहे. एक फ्लॅवोनॉइड हा बॅक्टेरियाला ट्रिगर मॉलिक्यूल आहे. जर फ्लॅवोनॉइड रूट हेअर्सने फ्लॅवोनॉइड सिक्रेट केलं त्या रायझोस्पेरिक सॉइलमध्ये, त्यावेळेस तिथले रायझोबिया जे असतील त्यांच्यामध्ये असं एक क्वारन सेन्सिंग मेकॅनिझम डेव्हलप होतं किंवा आपण म्हणतो की ते ट्रिगर होतात. मग त्याच्यामुळे ते सगळे अट्रॅक्ट केले जातात त्या रूट हेअर जवळते, ठीक आहे. त्या रूट हेअरच्या जवळ हे ट्रिगर होतात बॅक्टेरिया आणि तिथं एक प्रकारचं इंटेन्स पॉप्युलेशन डेव्हलप होतं रायझोबियम बॅक्टेरियाचं, ओके. आणि देन दे अटॅच टू द रूट हेअर. रूट हेअरला अटॅच होतात आणि नंतर ते इन्फेक्ट करतात त्या रूटला, ओके. दे एंटर थ्रू द नॅचरल ओपनिंग प्रेझेंट ऑन रूट हेअर. ते इन्फेक्ट करतात आणि त्यांचं इन्व्हेजन होतं किंवा आपण काय म्हणतो कोलोनायझेशन होतं बॅक्टेरियाच्या रूट हेअरमध्ये, ठीक आहे. मग त्याच्यामुळे जो रूट हेअर असतात ते त्यांचंच एक प्रकारचं असं शीट डेव्हलपमेंट होतं किंवा इनर इन्फेक्शन होतं. त्यावेळेसच त्या रूट सेल ह्या इन्क्रीज होत जातात, ठीक आहे. त्या रूट सेल साईजमध्ये इन्क्रीज होतात किंवा अदर बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन इतकं इन्क्रीज होतं त्यावेळेस काय होतं रूट साईज इन्क्रीज होतं. मग त्याच्यामुळे नोडल फॉर्मेशन होतं, ठीक आहे. बॅक्टेरिया चेंज इन टू बॅक्टेरियाड्स पॅक रूट सेल इन लार्ज, ठीक आहे. बॅक्टेरियाड्स म्हणजे काही मोठी कन्सेप्ट नाही. ते बॅक्टेरियाड्स म्हणजे सिम्पल की बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन एका ठिकाणी कॉम्पॅक्टनेस डेव्हलप होतं, आपण त्याला बॅक्टेरियाड्स म्हणतो, ठीक आहे. दीज आर द ऑल बॅक्टेरिया. मीन्स त्याची कॉलनी एक प्रकारची कॉम्पॅक्ट कॉलनी डेव्हलप होते रूट हेअरवरती. मग इथं आपण सिम्बायोटिक रूट असोसिएशन काय म्हणतो की जर एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणता इथं प्लांट आहे, ठीक आहे. प्लांट इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड सेकंड इज रायझोबियम, ओके. रायझोबियम बॅक्टेरिया आहे सेकंड. मीन्स हिअर रायझोबियम बॅक्टेरिया यूज प्लांट ॲज अ मेकॅनिकल अँकरिंग, ओके. मेकॅनिकल एक अँकरिंग मिळते रायझोबियमला, त्याला राहायला जागा मिळते, ओके. म्हणजे फूड मिळतं, शेल्टर मिळतं, सगळं हे प्लांट रूट्स प्रोव्हाइड करतात. पण हे झालं त्याच्यापासून. पण मग प्लांटला काय मिळतं नायट्रोजन मिळतं, ठीक आहे. मीन्स म्युच्युअली बेनिफिशियल आहेत बोथ इच अदर, ठीक आहे. नेक्स्टमध्ये तुमचं नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं ते डिटेलमध्ये बघू. तर त्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा प्रेझेंट असतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा मॉलिक्युलर नायट्रोजन असतो, तो गॅसेस फॉर्ममध्ये असतो, तो प्लांटला अवेलेबल होत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. तर मग त्यावेळेस जे डिफरंट नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत, दिस इज अ रायझोबियम असू शकतो की अदर तुम्हाला ज्या मागचे बॅक्टेरिया सांगितले होते ते बॅक्टेरिया प्रेझेंट असू, फ्रँकिया वगैरे सगळे बॅक्टेरिया प्रेझेंट असू शकतात, ठीक आहे. त्यांचं नायट्रोजन फिक्सेशन करतात ते ॲटमॉस्फिअरमधून, ओके. मग त्याचं डिफरंट प्रोसेसेस आहेत, मीन्स डिफरंट रिॲक्शन्स, सिरीज ऑफ रिॲक्शन्स आहेत. ते रिॲक्शन्स आपण बघतोय. त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन झालं, ठीक आहे, नॅचरली. तर त्याच्या आधी तुम्हाला एक सांगतो थोडंसं रूट हेअरबद्दलच. तर काय असतं माहिती आहे का, याच्या रूट हेअरमध्ये एक जर कंपोजिशन रूट नोडलचं कंपोजिशन बघितलं, या रायझोबियमचं रूट नोडलचं कंपोजिशन बघितलं, याच्यामध्ये एक नायट्रोजिनस एन्झाईम असतं किंवा नायट्रोजिनस एन्झाईम कॉम्प्लेक्स असतं. हे सगळ्या रिॲक्शन कॅरीड आउट करत असतं, ठीक आहे. हे रिॲक्शन दिसत आहे तुम्हाला, ते सगळे रिॲक्शन हे नायट्रोजिनस एन्झाईम कॉम्प्लेक्स हे कॅरीड आउट करत असतं. बट हिअर वन
एक लेग हिमोग्लोबिन पण असतं याच्यामध्ये. या जर गाठी तुम्ही बघितल्या, रूट नोडल बघितलं, त्यांना जर असं ट्रान्सव्हर्स सेक्शनने बायसेक्ट केलं तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला लेग हिमोग्लोबिन मिळतं. ठीक आहे. तर लेग हिमोग्लोबिन मिळतं आपल्याला दिसतं, ते एक पिंकिश कलरचं लेग हिमोग्लोबिन असतं. म्हणजे ते काय करतं माहिती आहे का, नायट्रोजिनस एन्झाईम हे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये डिॲक्टिवेट होतं. ठीक आहे. म्हणजे जे नायट्रोजिनस एन्झाईम कॉम्प्लेक्स आहे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये तो डिॲक्टिवेट होतो. मीन्स मग इथं डिॲक्टिवेट होतं नायट्रोजन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. तर लेग हिमोग्लोबिन हे काय करत असतं, त्या इथल्या पॉप्युलेशनमध्ये किंवा इथल्या कम्युनिटीमध्ये जितका ऑक्सिजन प्रेझेन्स असतो तो ट्रॅप करत असतो आणि तो ऑक्सिजन अनअवेलेबल करून देत असतो नायट्रोजिनस एन्झाईमला. मग त्याच्यामुळे त्याचं एक प्रकारचं त्याचं फंक्शन हे सुरू राहतं. ठीक आहे. तर लेग हिमोग्लोबिनचा रोल असतो. जसं आपल्यामध्ये हिमोग्लोबिन असतं की ते ऑक्सिजन कॅरी करत असतं, तसंच लेग हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन कॅरी करत असतं. मीन्स मॉलिक्युलर ऑक्सिजन जिथंही रूट नोड्यूलमध्ये प्रेझेंट असेल तो कॅरी करत असतं, बिकॉज दॅट ऑक्सिजन मे बी हार्मफुल फॉर द नायट्रोजिनस एन्झाईम. ठीक आहे. तर नंतर इथं सांगतो तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन करतात बॅक्टेरिया. परत त्याचं अमोनिफिकेशन होतं. मीन्स अमोनिफिकेशन झाल्यानंतर अमोनियम इथं अमोनियाचं रिडक्शन अमोनियम आयनमध्ये होत असतं. ठीक आहे. 1 मिनिट. अमोनियाचं अमोनियममध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं बाय रिडक्शन. ठीक आहे. रिडक्शनने अमोनियम आयन फॉर्म होत असतो. तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की डिफरंट बॅक्टेरिया ही प्रोसेस अमोनिफिकेशनची प्रोसेस ही कॅरी आउट करत असतात. नंतर हा प्लांट माहिती आहे का, प्लांट कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये नायट्रोजनला अवेलेबल करून घेत असतं. मीन्स ॲब्सॉर्प्शन फॉर्म कोणते कोणते आहेत नायट्रोजनचे. अमोनियम फॉर्म पण आहे, एक नायट्रेट फॉर्म पण आहे आणि एक नायट्रेट फॉर्म पण असतो. ठीक आहे. NO2 असतो तो नायट्रेट फॉर्म असतो. ठीक आहे. आणि इथं नायट्रेट फॉर्म आहे NO3. ठीक आहे. तर ते आपल्याला रिॲक्शन कॅरी आउट करत असतं. ते अमोनियम टू परत नायट्रेट तयार होतं आणि नायट्रोफॅग बॅक्टेरिया असतात ते करत असतात हे काम. तर नायट्रोफॅग बॅक्टेरियामध्ये नायट्रोसोकोकस किंवा नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया जे असतात ती ही रिॲक्शन कॅरी आउट करत असतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एकतर अमोनियम फॉर्ममधलं नायट्रोजन हा फक्त जे ॲक्वॅटिक हे आहेत, काय म्हणतात, ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत तेच यूज करतात. मीन्स राईस प्लांट आहे ते अमोनियम फॉर्ममधलं नायट्रोजन यूज करत असतात. पण अदर जे प्लांट्स आहेत सॉईलमध्ये राहतात ते अदर प्लांट्स हे नायट्रेट किंवा नायट्रेट फॉर्ममधलं नायट्रोजन प्लांट्सला अवेलेबल होत असतं. ठीक आहे. त्याचं ॲब्सॉर्प्शन होत असतं. परत मग नायट्रेट फॉर्ममधलं प्लांटमध्ये गेल्यानंतर परत अमोनियममध्ये फॉर्म होतो. मग परत ते अमोनियमपासून डिअमायनेशन होऊन परत ते अमायनो ॲसिड तयार होत असतं. अमायनो ॲसिडचा रोल तुम्हाला माहितीच आहे प्लांट्समध्ये. इट इज अ बिल्डिंग ब्लॉक मॉलिक्यूल फॉर प्रोटीन. ठीक आहे. प्रोटीन हे डेव्हलप होत असतं अमायनो ॲसिडपासून. नंतर मग डिफरंट प्रोटीन यूज फॉर द मेकिंग ऑफ डिफरंट एन्झाईम्स, नंतर ऑर ऑल्सो मेकिंग फॉर डिफरंट कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स विच इज हेल्पफुल फॉर द प्लांट्स. ठीक आहे. नंतर डिफरंट ऑर्गॅनिक मटेरियल असतं. ठीक आहे. हे झालं ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं. पण ऑर्गॅनिक मटेरियलपासून पण अमोनिया डेव्हलप होत असतो. ठीक आहे. मीन्स एखादं अनएरोबिक रेस्पिरेशन होत होतं किंवा जेव्हा ॲनिमल्स डेड ऑर्गॅनिक मॅटर असतं किंवा डेड प्लांट रेसिड्यू असतं, जेव्हा त्याचं ह्युमस फॉर्मेशन होतं ते ह्युमस फॉर्मेशनमुळे तो अमोनिया डेव्हलप होत असतो. ठीक आहे. तर एक प्रकारचा अमोनियाला असा अनप्लिजंट ओडर असते अमोनियाची. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं कुठं डेड ऑर्गॅनिक मॅटर दिसलं का त्याच्यामुळे तो एक प्रकारचा बॅड स्मेल येत असतो. मग ते अमोनियाचं फॉर्मेशन परत हे अमोनियम आयनमध्ये होत असतं. हे पण रिॲक्शन कॅरीड आउट डिफरंट बॅक्टेरिया, अमोनिफाईंग बॅक्टेरिया हे रिॲक्शन कॅरीड आउट करत असतात किंवा डिफरंट फंगस असतात सॉईलमध्ये ते हे रिॲक्शन कॅरीड आउट करत असतात. ठीक आहे. सेम आहे मागची जी तुमची ही इमेज आहे ही स्लाईडमध्ये आणि हे सेम स्लाईड आहे. ठीक आहे. परत मग काही बॅक्टेरिया असे असतात
इथपर्यंत आपल्याला माहिती आहे नायट्रेट फॉर्ममध्ये किंवा नायट्रेट फॉर्ममध्ये हे प्लांट्स अवेलेबल करतात नायट्रोजन. ठीक आहे. प्लांट्सला अवेलेबल झाल्यानंतर नायट्रोजन परत मग डिफरंट एक बॅक्टेरिया जे असतात, डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया, सुडोमोनास किंवा बॅसिलस असतील किंवा डिफरंट फंगस असतील, तर ते NO3चा फॉर्म जो झालेला असतो नायट्रिफिकेशन नंतर किंवा नायट्रिफिकेशन नंतर, तर त्या NO3चा फॉर्म म्हणजे नायट्रेट फॉर्ममधला परत डिनायट्रिफिकेशन होतं. म्हणजे जे परत ॲक्वॅटिक बॅक्टेरिया असतात किंवा अनएरोबिक रेस्पिरेशन होतं, मग ते नायट्रोजनचा यूज करत असतात नायट्रेट फॉर्ममधला, आणि तो परत N2 नायट्रोजन गॅस म्हणून ॲटमॉस्फिअरमध्ये असिम्युलेट करत असतो. ठीक आहे. मीन्स इथं एक तर प्लांट पण ट्रॅप करतात किंवा एकतर हा नायट्रोजन परत गॅसेस फॉर्ममध्ये डिफरंट बॅक्टेरिया हे कॅरिड आउट करून त्यांच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज कॅरिड आउट करून हा नायट्रोजन परत ॲटमॉस्फिअरमध्ये सिक्रेट करत असतो. ठीक आहे. मीन्स असं ऑनगोईंग सायकल हे चालू असतं. डिफरंट नायट्रोजन फिक्सेशन होत असतं. नायट्रोजन फिक्सेशन झाल्यानंतर त्याचं अमोनिफिकेशन होतं, डिनायट्रिफिकेशन होत असतं. ठीक आहे. मग डिफरंट प्रोसेस आहेत. इतकं प्रोसेसमध्ये डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, आपण इतकं केलं तरी ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. तर स्टार्टिंगला तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की कशाचं, सिम्बायोटिक रूट नोडल्स असतात. ठीक आहे. तर सिम्बायोटिक नाही, तर हां ठीक आहे. स्टार्टिंगला सिम्बायोटिक रूट नोडल असतात, त्याच्यामध्ये बघितलं आपण की रायझोबियम आणि फ्रँकिया असतात, ते दोन बॅक्टेरिया असतात. पण नंतर आपण बघितलं होतं असोसिएटिव्ह सिम्बायोटिकमध्ये किंवा असोसिएटिव्ह जे आहेत नायट्रोजन फिक्झर्स, ते आहेत ॲक्वॅटिक फर्ममध्ये असतात. याच्यावरती कशावरती असतात ते ॲक्वॅटिक फर्म जे असतं ॲझोलावरती, हे एक सायनोबॅक्टेरिया आहेत, त्याला म्हणतो आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी. ते ब्ल्यू ग्रीन अल्गी हे ॲक्वॅटिक फर्मवरती असोसिएटेड असतं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ॲनाबिना आणि नॉस्टकचं एक्झाम्पल आहे. हे दिसतंय तुम्हाला. तो जर बॅक्टेरिया आपण मायक्रोस्कोप खाली बघितला, बॅक्टेरिया म्हणू शकतो, सायनोबॅक्टेरिया आहे. सायनोबॅक्टेरिया मीन्स जे बॅक्टेरियाज असतात ते एक प्रकारचे, पण काय करतात, फोटोसिंथेसिस करतात, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, सायनोबॅक्टेरिया म्हणतो. ठीक आहे. त्यालाच म्हणतात ब्ल्यू ग्रीन अल्गी पण म्हणतात. तर ॲनाबिना हे एक एक्झाम्पल आहे त्याचं. आणि हे इकडं राईट हँड साईडला दिसतंय तुम्हाला, ते काय आहे, नॉस्टकचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला ॲनाबिना आहे आणि राईट हँड साईडला नॉस्टकचं एक्झाम्पल आहे. मीन्स दोघांमध्ये जास्त डिफरन्स नाही, दोघेही काय आहेत, एक प्रकारचे सायनोबॅक्टेरिया आहेत. तर त्याच्यामध्ये डिफरन्स काही नाही. हे सेल्स आहेत, तर त्यांचे डिफरंट सेल्स आहेत. त्याच्यामध्ये हे बाकीचे जे सेल्स आहेत त्या फोटोसिंथेसिस कॅरिड आउट करत असतात. आणि एक सेंट्रलला एक सेल असते, ती सेल आहे, याला हेट्रोसिस्ट म्हणतात. ठीक आहे. इथं पण दिसते तुम्हाला, हा ॲरो दाखवला आहे तिथं, त्याला हेट्रोसिस्ट म्हणतात. इथं पण एक हेट्रोसिस्ट सेल असतं. ठीक आहे. नंतर तुम्हाला याचं फ्रँकियाचं एक्झाम्पल दिलं होतं. जसं रायझोबियम रूट नोडल फॉर्म करतं लेग्युमिनस प्लांट्सवर, तर तसं फ्रँकिया पण एक रूट नोडल फॉर्मेशन करत असतं. सिम्बायोटिक रूट नोडल फॉर्मेशन करत असतं डिफरंट ट्रीजमध्ये. ठीक आहे. फॉरेस्ट ट्रीज असतील किंवा आपले इकोसिस्टीममधले ट्रीज असतील, त्या ट्रीजवरती एक प्रकारचं रूट नोडल फॉर्मेशन करत असतं. ठीक आहे. आता फिगरमध्ये तुम्हाला इझिली दिसत असेल की हे रूट नोडल फॉर्मेशन झालेलं आहे. ठीक आहे. तर रूट नोडल फॉर्मेशन होत असताना डिफरंट तुमचे हॉर्मोन्स असतात, ते हॉर्मोन्स अनरेस्ट्रिक्टेड यूज होत असतो त्यांचा, किंवा आपण म्हणू शकतो की त्याला अनडिटेक्टेबल सिक्रेशन होत असतं. त्याच्यामुळे हे रूट नोडल फॉर्मेशन होत असतं. तर जसं आपण रायझोबियमचं बघितलं, तसंच नंतर थर्ड आहे तुमचं फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. इथं बघितलं होतं तुम्ही, एक फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सेशन पण होत असतं. ठीक आहे. फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सेशन, मग ते सॉईलमधले डिफरंट बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. तर सायनोबॅक्टेरिया असतील किंवा आझोटोबॅक्टर असेल. ठीक आहे. आझोटोबॅक्टर किंवा आझोस्पेरिलम आहे. तर लेग्युमिनस प्लांटमध्ये आपण रायझोबियमचं मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं बायोफर्टिलायझर यूज करतो पल्सेसमध्ये. बट इन केस ऑफ सिरियल जे आहेत, म्हणजे काय सिरियल्समध्ये काय म्हणतो आपण त्याला, व्हीट किंवा बाकीचे येतील तुमचे बाजरा, व्हीट, सोरगम, मेज, हे काय सिरियल्स आहेत. तर त्यांच्यामध्ये आझोटोबॅक्टर किंवा आझोस्पिरिलम हे बॅक्टेरियल नायट्रोजन फिक्झर्स यूज करत असतात. ठीक आहे. तर ते एक फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया असतात.
तर फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया असतात ते सॉईलमध्ये नॅचरली प्रेझेंट असतात, पण आपण जेव्हा आपण मार्केटमधलं प्रॉडक्ट यूज करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते एक प्रकारचं त्यांचं फॉर्म्युलेशन बनवलेलं असतं, रायझोबियम असो किंवा अझोटोबॅक्टर असो. तर तुम्हाला फिगरमध्ये इझिली दिसतं आहे की हा एक व्हीटचं प्लांट आहे, व्हीट क्रॉप आहे. त्याचं एक व्हीट क्रॉपमध्ये सिरियल, तुम्हाला माहिती आहे सिरियल्सचं रूट सिस्टीम कशी असते, ही ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम असते का फायब्रस रूट सिस्टीम असते, त्याच्यामध्ये काही टॅप रूट सिस्टीम वगैरे नसते. तर हा बॅक्टेरिया तिथे इन्फेक्ट करतो, इन्फेक्ट नाही सॉरी आपण म्हणतो ठीक आहे असू शकतो, त्या रायझोस्पेरिक सॉईलमध्ये असतो, इथं रूट नोडल फॉर्मेशन वगैरे होत नसतं, फक्त एक प्रकारचं असोसिएशन असू शकतं म्हणजे रायझोस्पेरिक सॉईलमध्ये. मग त्यावेळेस फ्री लिव्हिंग जे बॅक्टेरिया असतात, अझोटोबॅक्टर असेल किंवा आझोस्पिरिलम असतील, ते ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा हे करतात, फिक्स करतात आणि त्याचं अवेलेबल करून देतात इन नायट्रेट ऑर नायट्रेट फॉर्ममध्ये. ठीक आहे, मीन्स सेम जसे रायझोबियममध्ये प्रोसेस होते सेम इथे पण तीच प्रोसेस होते. फक्त एन्झाईम कॉम्प्लेक्स डिफरंट असू शकतो त्यांचं, तेवढंच डिफरन्सिएशन असू शकतो. काही रिॲक्शनमध्ये थोडंफार डिफिकल्टीज किंवा डिफरंट व्हरायटी ऑफ रिॲक्शन असू शकतात त्याच्यामध्ये. आता तुम्हाला इथं फिगरमध्ये दिसतं आहे की नायट्रोजन हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा ॲझोटोबॅक्टर फिक्स करतं आहे, हा बॅक्टेरियम आहे. तर ह्या बॅक्टेरियममध्ये हे त्याचं दिसतंय तुम्हाला सर्कलमध्ये, तर ते आहेत मेटाबॉलिझम. ओके, डिफरंट इलेक्ट्रॉन डोनर किंवा ATP किंवा इनऑर्गॅनिक फॉस्फेट हा कसा यूज होतो किंवा प्रोटॉन्स कसे यूज होतात, हे एक एन्झाईम कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. ठीक आहे, इतक्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. एक 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 क्लस्टर फॉर्म एन्झाईम्स असतात. ठीक आहे, इथं मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे, ते क्लस्टर फॉर्म स्ट्रक्चर दिलेलं आहे, रिबन लाईक स्ट्रक्चर असतं त्यांचं, ते दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला आधी सांगितलं होतं की तेव्हा आपण बॅक्टेरियाचं न्यूट्रिशन बघितलं होतं. तर न्यूट्रिशनमध्ये सांगितलं होतं इलेक्ट्रॉन डोनर काय असतो किंवा डिफरंट एन्झाईम्स असतात, ते एन्झाईम्स सोलली ॲक्ट नाही होत, त्यांना एक कोफॅक्टर लागतो. ठीक आहे, मॅग्नेशियम असेल किंवा आयर्न असेल किंवा सल्फर असेल किंवा मॉलिब्डेनम असेल, ते काय असतात एक प्रकारचं कोफॅक्टर असतात, ते एन्झाईम्सला एनहान्स करत असतात रिॲक्शन कॅरिड आउट करण्यासाठी. ठीक, मग ते इथं सेम आहे, अमोनियाचं रिडक्शन अमोनियममध्ये होतं. नंतर नायट्रिफाईंग बॅक्टेरिया असतील तुमचे, नायट्रोसोकोकस नायट्रोसोमोनास, ते परत नायट्रिफिकेशन रिॲक्शन कॅरिड आउट करतात आणि नायट्रेट फॉर्ममध्ये प्लांटला अवेलेबल करून देतात. त्याच्यामध्ये अमोनो ॲसिड वगैरे डेव्हलप होत असतात. म्हणजे हाही तुमचं एक नायट्रोजन सायकल्स. ठीक आहे, मी नायट्रोजन सायकलमध्ये आपले कमर्शियली अवेलेबल कोणते कोणते आहेत, रायझोबियम आहे, फ्रँकिया आहे, आझोस्पिरिलम आहे, अझोटोबॅक्टर आहे. ठीक आहे, पण इथं रायझोबियममध्ये परत डिफरंट स्पेसीज आहेत, रायझोबियम जापोनिकम किंवा रायबोझियमच्या डिफरंट स्पेसीज आहेत. तर त्या डिफरंट प्लांटवरती यूज केले जातात स्पेसिफिकली. ठीक आहे, पल्सेसवर अलग काय म्हणतो आपण, पीजवरती अलग होत असतील किंवा ग्रॅमवरती अलग होत असेल किंवा बाकी बीन्स असतील डिफरंट, ते बीन्सवरती अलग होत असतील. ठीक आहे, अशा प्रकारचं आहे तुमचं नायट्रोजन फिक्सेशन. काय प्रॉब्लेम आहे कोणाला याच्यामध्ये?